जर उद्या विलिनीकरण झालं राष्ट्रवादीचं किंवा ते एकत्र आले आणि भाजपपासून वेगळे झाले आणि भाजपपासून वेगळे झाले, भाजपपासून कसे वेगळे होणार? अरे ते तुम्ही आणि मी कसं बरोबरच ठरवणार? आहेत. तुम्ही आणि मी कसं ठरवणार? हा, नाही, दादा तर त्यांच्याबरोबर सत्तेत आहेत ना. असू दे ना, त्याच्यामुळे आता ते थांबून सत्तेत नाही गेले. बघा त्यांच्या डोक्यात काय चाललंय, हा, त्याच्यापेक्षा आपल्या डोक्यात काय चाललंय हे बोलावं. पण तरी पण कारण उगाच इकडे बसून तुम्ही मवियाचे मोठे घटक आहात म्हणून मी एवढं विचारतोय की तुम्ही मवियाचे खूप मोठे घटक आहात ना, तुमच्यामुळे मविया फॉर्म झाली. पण अशा वेळेस जर असं घडत असेल की कोणता तरी तुमचा एक पक्षाची मदत भाजपला अप्रत्यक्ष होत असेल आणि तुम्ही जर तसं बोलाल की मी त्याच्याबरोबर जात नाही, तर मग राष्ट्रवादी काँग्रेस पवारांची तुमच्याबरोबर कशी, हा प्रश्न येतोच ना. उद्या जर का दोन पवारांच्या युतीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली आणि त्यांनी भाजपला लाथ मारली तर काय कराल? हाय, आता सध्याची परिस्थिती ते एकत्र लढतायत. बरोबर आहे की नाही? म्हणून माझं काय म्हणणे, दुसऱ्याच्या डोक्यात काय चाललंय त्याचा विचार आपण का करायचा? आपण काय विचार करू शकतो की नाही? दादा पण असे डाव असू शकेल, नाही कशावरून असे डाव असू शकेल ना. त्याच्यामुळे मी काय केलं, मी माझं पुस्तक घेऊन आलो ना तुमच्याकडे. हा, ठीक आहे. कारण की दादा इथे मुंबईत वेगळे लढतात. ठीक आहे, मुंबईत वेगळे लढतात. आता माझ्याकडे त्यांची लिस्ट होती. एकूण 94 उमेदवार दादांचे आहेत, त्यापैकी 23 उमेदवार मुस्लिम आहेत. तर म्हणजे खाली असं वाटतंय की जो फायदा लोकसभेत तुम्हाला झाला होता की मराठी प्लस मुंबई मुस्लिम कॉम्बिनेशन झालं होतं, तुमचे 3 लोक आले होते, तर ते आता ग्राउंड लेव्हलला ती मुस्लिम मतं फुटावी म्हणून वोट कटवा पॉलिटिक्स आहे का, असा माझा तुम्हाला प्रश्न. असू शकेल, त्याचे 23 उमेदवार असतील ना. पण माझं काय मत आहे, मला आता ध्रुवीकरणच्या फंदात पडायचं नाही. ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि इतर ठाणा, नवी मुंबई सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत. जेव्हा आम्ही सत्तेवरती असतो तेव्हा पहिलं पद स्वीकारताना संविधानाची शपथ घेतो की आम्ही कोणाशी भेदभाव न करता वागू. त्यानुसार मी वागलो. मुंबई महापालिकेत सुद्धा मी कोणत्याही पदावर नव्हतो, पण माझ्या पक्षाकडे सत्ता होती आणि ती सत्ता 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत मुंबईच्या लोकांनी का दिली की आम्ही कोणताही भेदभाव न करता ही अंमलात आणली. आज सुद्धा परत परत मी हे सांगेन, बसमधनं सर्वधर्मीय प्रवास करतात, त्या दर सगळ्यांना सारखे आहेत. पाणी सगळ्यांच्या घरात तेच येतं जे मुंबईकरांना सगळ्यांना मुंबईकडून येतं. कोस्टल रोडवरती अशी कोणती पार्टी नाहीये की अमुकच एका लोकांनी तिकडे प्रवास करावा. आरोग्य सेवा, शाळा सर्व धर्मियांसाठी आहेत. म्हणून मी तुम्हाला सत्ता मिळू नये म्हणून खाली ग्राउंड लेवलला मी सांगतो ना, ग्राउंड लेवलला आता समजा मराठी मुस्लिम होऊच नाही यासाठी समाजवादीचे उमेदवार, MIMचे उमेदवार, काँग्रेसचे उमेदवार, दादांचे उमेदवार, म्हणजे तुमची जी वाटचाल आहे ती टफ आहे ना. असू दे ना. पण माझा मुंबईकरांवरती आणि मुंबईकरांचा माझ्यावरती विश्वास आहे म्हणून तर मी मुंबई मॉडेल अभिमानाने दाखवू शकतो. असं फडणवीसांनी त्यांच्या पंतप्रधानांसह त्यांच्या शासित राज्यात कोणी काय केले हे त्यांनी दाखवावं. मी त्याला आणखीन 1 लाख रुपये देतो आणि ते मी माझ्याकडनं देईन. जिथे ज्या वेळेला मुंबईत आम्ही धारावी मॉडेल जे वाखाणलं गेलं, सुप्रीम कोर्टाने वाखाणलं, WHO वाखाणलं, न्यूयॉर्क टाइम्स मध्ये बातमी आली, त्या पूर्ण याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. फक्त मुंबईचं काम आहे. हे बघा, हे जिथे आम्ही आमचा मेळावा घेतला होता डोम, त्याचा हा फोटो आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर जे मी सांगितलं तुम्हाला फील्ड हॉस्पिटल, त्या फील्ड हॉस्पिटलचा हा फोटो आहे. इकडे BKC, नेस्को. म्हणजे आम्ही इकडे हे करत असताना तुमची कुटुंब वत्सल जी इमेज झाली सांगतो होती ती त्याच ना, वेळी झाली. आणि हे इकडे चालू असताना गंगेत प्रेत वाहत होती. आता ती हिंदूंची होती का मुसलमानांची होती देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता जळत होत्या, हिंदूंच्या होत्या का मुसलमानांच्या त्यांनी सांगावं. पण असं दुर्दैव हे मी म्हणेन सुदैवाने किंवा लोकांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रात होऊ शकलं नाही. आणि म्हणून